नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आलेलो आहे हिवरेतर्फे नारायणगाव गावामध्ये आणि खळबळजनक बातमी तर हाती लागते. समोर जे शेड दिसतंय त्या शेडमध्ये काल रात्री शेडच्या वर चढून आतमधल्या असलेल्या शेळ्या बिबट्याने ठार मारलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेळ्यांचा बळी या ठिकाणी बिबट्याने घेतलाय. अनेक लोक या ठिकाणी आहेत. आपण पाहूया नक्की काय परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांनी सगळं काळजी घेऊन इतकी मोठी हे नेट वगैरे किंवा ही जाळी लोखंडी बांधलेली होती. असं असून देखील बिबट्याने ती ओलांडून आतमध्ये शेळ्या ठार केलेल्या आहेत. कोणाच्या शेळ्या त्या? शेळ्या आतमध्येच आहेत का आता? एक मिनिट. काय नाव आहे तुमचं? सुशीला यशवंत वाघ. कधी घडलं हे? हे कधी रात्री का पहाटे घडलं? आता ते सकाळी घडलं ते मला आल्या नाही सांगता येत. तेव्हा मरून पडल्या शेळ्या सगळ्या. तिथं काहीतरी बांधलेल्या होत्या त्या 4 मेल्या आणि बाकीच्या 15 शेळ्या होत्या त्यांच्या. 15 शेळ्या होत्या. हो 2 वाचल्यात, बाकीच्या नेल्या सगळ्या. 4 तिथं मरून पडल्यात, बाकीच्या मारल्या त्यांनी. एका इथं 4 इथं आहेत आतमध्ये मरून पडल्या. आणि 9 बाहेर नेलेत. हो काही एका पडल्या तुकडे बिकडे काय हो सगळे. हा हे काय हो बाप. हा इथं पंचा आहे. पंचा दाखव. हे पायाचे तुकडे शिळीचे तिथं पोटी. हा आणि ऊसात पण अजून काही ऊसात पण औषध आहे. डेअरिंग कोण करत नाही जायचे. आता तो बिबट्या आतमध्येच आहे. नाही तुम्ही म्हणताय की 13 शेळ्या मारल्या आणि 9 याला ओलांडून नेल्या. 13 नेल्यात, त्यातल्या 4 इथं आहेत. नाही 4 तिथं पडलेले आहेत. नीट माहिती कोणते ते? आजी सांगते तुम्हाला टोटल. एक मिनिट. तिचा मुलगा आहे तो बोलवते ना. त्या शेळ्या गेल्या तिथं. चला मग मी सांगते बरोबर. ते बघा. चला आतमध्ये चला. तिथं काय आतमध्ये शेळ्या आहेत. नाही आतमध्ये 4 आहेत असं आजी म्हणतात ना. गेल्यात मेल्यात मारल्यात हा मेलेले आहेत ना. हो. मेलेल्या आहेत त्या. आणि ते 2 वडील तिथं तुम्हाला तेव्हा 2 तिथं राहिले शिल्लक. मग काही असे फरफटे दाखवते ना कशा वडीत नेले त्या. फरफटच नेल्यात त्या. फरफटी दाखवते ना कशा शेळ्या. फरफटे आहे ना नेलेली मोठी. बऱ्याच मोठ्या शेळ्या होत्या. मग या बघा अशा शेळ्या होत्या. या बघा त्या बघा 2 शेळ्या त्या बिचाऱ्या घाबरल्या. मी खाली आणून वेगवेगळ्या बांधल्या. जातीचे आहेत. त्या 6 शेळ्या सगळ्या. ये खाली पडशाल. त्या घाबरल्या सकाळपासून. बापरे. बारीक शेळ्या आहेत का या? चार फोटो. मारले इथं. हो. या काय मुलगा आहे त्यांचा. कसं नाव सांगा. प्रशांत यशवंत वाघ. कधीपासून शेळी पालन करते? हे मी जवळजवळ 4 वर्ष झाली. अच्छा काय झालं सकाळी काय पाहिलं? सकाळी पाहिलं म्हणजे मी ॲक्च्युली पुण्यात होतो. एक म्हणजे फॅमिली माझी पुण्यात आहे ना, आणि आई आणि मी इथं राहतो असं आहे. तर आईनी सकाळी 8 वाजता मला फोन केला. 8 वाजता आम्ही सकाळी उठलो म्हणजे खायला घालतो ना असं. रात्री एक 6 वाजता संध्याकाळी टाकून देतो खायला आणि सकाळी आपलं 8 वाजता जाणं आणि खायला घालणं असा विषय होता. आणि सकाळी तिचा 8 वाजता फोन आला की बाळा असं असं झालं आहे सगळं. तर आमच्याकडे एक जोडपं आहे कामाला, तर त्यांनी त्याला फोन केला. ते चारीला राहतात. मग त्याला फोन केला, बाळा नक्की काय झालं बघ, आईला काही सुधरत नाही. फोन केलाय तर मग त्यांनी येऊन सांगितलं, दादा इथं जनावर येऊन गेलं, त्यांनीच हे सगळं धिंगाणा केलाय. 15 शेळ्या होत्या. सगळं 15 शेळ्या, त्याच्यातले 4 राहिले, 9 खेचून नेले. आणि ते एका वाघाचं काम नाहीये. आणि किती वेळा असं झालंय की वाघिणे की काय पण ते 2-3 जणांना घेऊनच येते, इथं येऊन बसते. ते आमचा कोंबडा आहे मोठा तिथं बांधलेलं याच्यामध्ये जाळीमध्ये. त्या कोंबड्याला किती वेळा डिवचलंय, किती वेळा इथं फिरलेत, इथं बसलेत. बरं माणूस बघितलं की ते निघून जातं. म्हणजे मी किती वेळा आवाज दिला कारण बाबा काय असं करून, तर ते येऊन बसायचे आणि थोड्या वेळ निघून जायचे. असं पण होतं. पण एवढी डेअरिंग करतील म्हणून वाटलं नव्हतं की एवढं. आता हे 8.5 फूट आहे जवळजवळ, पण एवढी डेअरिंग करतील असं वाटलं नव्हतं कधी. आणि ते डेअरिंग काल रात्री केले. मी नव्हतो बरोबर त्याच्यावर. ते काय विषय संपला काय. आता 9 कुठं सगळे बाहेर घेऊन गेले? बाहेर इथं तुकडे वगैरे पडलेत बघा. काही ऊसांमध्ये घेऊन गेले. इथं मागं ओढा आहे, म्हणजे घनदाट जंगलासारखं आहे मागं जवळजवळ. ते त्याच्यामध्ये ओढून नेले त्यांनी. तुमचं म्हणणं आहे का 2 पेक्षा जास्त? 2 पेक्षा जास्त 100% पार. आणि आहे तर टोळीच जवळजवळ ती 4-5 जणांची टोळीच आहे.
त्या दिवशी तर संध्याकाळी 6 वाजता आमच्या हिवऱ्याच्या ग्रुपला टाकलं होतं ना. इथून ट्रॅक्टरला चालला होता, समोरून इथून गेला आम्ही आईन मी इथं घास कापतोय आणि तिच्या मागून गेला. मग तुम्ही वन विभागाला कळवलं होतं का कशाबद्दल? हे बिबटे इथं इतक्या कळपणे समोर? ऍक्च्युली हे कायमच चालू आहे ना सगळं. हे सगळं गाव याच्यामध्ये माहिती आहे. आणि इतक्या मोठ्या शेळ्या आहेत, वेगळेच जाती आणि 1.5 वर्षापूर्वी कोल्हेमळ्यात साहेबांच्या इथे लेटर पण दिलेलं आहे. ते लेटर पण असेल, माझा मामाचा मुलगा कुठे रे संदेश, हा लेटर दिलं होतं. त्यावेळी सांगितलं पण होतं की हे एकाचे 2, 2चे 4, 16 होतील, 20 होतील. तर लवकर तुम्ही याचं निराकरण करा बाबांनो, कंट्रोल करा यांना. कारण एका वेळी 4-5 पिल्लं होतात म्हणजे विचार करा ना तुम्ही. काय कोणत्या जातीच्या शेळ्या होत्या? या सानेन आहेत, सानेन. आणि किती रुपयाला असतात या? ह्या जवळजवळ 20,000 रुपये किंमत आहे गाभण शेळीची. गाभण शेळीची? हो. म्हणजे तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं? जवळजवळ आता हे लाखाच्या वर आहे. 2.5 लाख? हा 1.5-2 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत झालं. 9 म्हटलं 9 दुने 18. आणि अजून काय जनावर बांधली होती ती आहेत ना? आहेत गाय वगैरे. गाईला नाही त्यांनी टच केलं. वासरू पण आहे बारकं, पण ते वासरू बरोबर त्या गाईच्या मधोमध होतं ना, त्याच्यामुळे ते वाचलं. पण सकाळी आई सांगते की ते खाईना पण काही. ते घाबरले हो. त्यांनी धिंगामस्ती, हे 2-3 येऊन धिंगामस्ती केल्या 2-4 जणांनी. कत्तलच करून टाकली. आता काय शासनाला जाग ठेवायला? कत्तल केली. शासनाला जाग कधी येईल माहीत नाही, पण आता आपल्याला जाग यायची पाळी आली सर. याला आपल्यालाच काहीतरी उपाययोजना, आपण सगळे शेतकरी असतील किंवा आपण सगळे तरुण कार्यकर्ते, शासन जेव्हा जागं होईल, आता त्यांनी उपाययोजना केल्या, ते अंमलात यायला 6 महिने जातील, वर्ष जाईल, माहीत नाही. पण आता जर हे असं 4-4 आणि 3-3 आणि 4-4च्या पुढच्या वर्षी आपल्याला सुद्धा फिरायचं मुश्किल होईल. का त्याला खाद्यच नाही राहील तर ते आपल्यावर हल्ला करणारच. कसं आहे नाही का, अवघड आहे. सरकार जे आश्वासन देतात ते खरे आहेत असं म्हणायचं नाही, सरकार आश्वासन देतंय, सरकार आश्वासन पूर्ण करीन, पण त्याला मधला जो पिरियड आहे हा त्यांचा पीक पिरियड आहे. दरवर्षी मागच्या वर्षी आपण तेच पाहिलं की बरोबर ऊस तोडी सुरुवात झाली की जवळजवळ उन्हाळ्यापर्यंत ते त्यांचा त्रास आपल्याला सगळ्यांना होतोयच. आणि त्या माध्यमातून आता तीच परिस्थिती ओढवली. यावर्षी जास्तीचा त्रास आहे. मग आपण पाहतोय मागच्या वर्षी आपण तुरळक खाल्ले होते, आता मात्र रोजच्या आले. काय झालं, रडते काय? काय सांगायचं, घाबरत नव्हते ते अजिबात नाही. बॅटरी घेऊन मला बॅटरी लाव, बोर चालू करतोय. 11 वाजता 12 वाजता बॅटरी लावून चालू करायची पोर. पण बिचारा कधी घाबरत नव्हता. माझा नवरा स्वतःचा. त्यांचा नवरा होता तेव्हा, मामा होते ना आमचे. ते कधी आता 5 वर्ष होतील या जानेवारीला, 6 तारखेला 5 पण वर्ष. आता असं होईल एवढं कोणाला माहिती आहे का? पण एवढं इतकं आटोक्यात धरलं होतं सगळं. 9-10 एकर जमीन होती आमची. बरं एवढं व्यवसाय कमीत करावा का कमी. नाही माणसं सांगा आता. एवढं माणूस काय म्हणतात, नाही आपल्या मोठ्या सगळी देशात गाय पाळीत, कमीत कमी शेळ्या 11.5 एकर त्यांना जमीन. आपलं एक काम पाहिजे म्हणून काहीतरी थोडा फक्त व्यवसाय एवढीच ठेवली आता इथून एवढी. शरीराला व्यायाम पाहिजे म्हणून. कारण ती करायला कोण नाही. आता हे काय शहरामध्ये राहणार, शहरामधून येऊन किती करणार, नोकरी वर्गावर माणूस किती जगणार. म्हणून मी आपली म्हटलं कुडकुड आपलं 2 शेळ्या पळावात आपलं करावा, या दृष्टिकोनातून मी करते. नाही तर वाटतं त्याला काही नाही. मनोरंजन म्हणून चला बा तेवढं हो, काम पाहिजे आणि बा, करमून काहीतरी नाही जातं करावं. ना. कुठं ह्या बाईच्या घरी, त्या बाईच्या घरी आपल्याला नाही सव. ही भावजं आहे हिच्या घरी पण नाही. त्या बिचारे मला भेटायला येतील. वन विभागाचं कोण आलंय? आलते ना सकाळी. गुंड साहेब आले. हा सकाळी आले होते. काय केला पंचनामा? केला त्यांनी. ऊसात गेलते का? हो हा, गेले हो होते उसात पण गेले होते. फोटो बिटो काढून बरे ना. वन विभागाने आता यांच्या शेळ्या ज्या आहे ह्या सानेन जातीच्या आहे, वन विभागाने कमीत कमी यांना प्रत्येक शेळीमागं 25,000 रुपयाची भरपाई दिली पाहिजे. कारण आता आपण पाहतो वयोवृद्ध या आपल्या सुशिला यशवंत वाघ ह्या आजी आणि या आपल्या वयोवृद्ध काळात खरं तर खरं तर शेतकरी बांधव आपले आहेत आणि खरं तर शेळ्यांच्या या ठिकाणी व्यवसाय करत असताना अशी जर परिस्थिती आली असेल, आज 13 शेळ्या गेल्यात, सोपी गोष्ट नाही. आज शेतकऱ्यावर जर अशी वेळ येत असेल, वन विभागाने तात्काळ, मग आरिफवंशी माऊली शेठ बोलले तर आम्ही सगळेजण बोललो आहे, त्यांना सांगितलं की एका शेळीमागं तरी 25,000 रुपये भरपाई द्या. परंतु इथं वारंवार बिबटे या परिसरात दिसत आहे, कोण पिंजरा लावायला मागत नाही. अनेक हिवऱ्यांचे ग्रामस्थ वारंवार फॉरेस्टला फोन करतात आहे, कोणी इथं पिंजरे लावले. इथं सगळे हिवऱ्या ग्रामस्थांना विचारायचं म्हणजे काल आहे ना घराच्या मागे आई स्वयंपाक करत असताना ना रोडच्या कडेला, तर रोडच्या लोकांनी सांगितलं की तुमच्या घराच्या मागे बिबट्या उभा आहे. मग आरडाओरडा झाला तर मग लोक जमा झाली, बिबट्या पळून गेला. तर मी गुंड साहेबांना रात्री 9:30 वाजता फोन केला, तर ते म्हणले उद्या माणसं येतील. मग मी काल त्यांची सकाळी 11 वाजले 12 वाजले 3 वाजेपर्यंत वाट पाहिली, ते 5:30ला आले.
मी म्हणलं मी माझं काम केले, उद्या जर काही घटना घडली त्याला तुम्ही जबाबदार राहशाल, मला इथं पिंजरा पाहिजे. तर ते म्हणले पिंजरा आता सध्या अवेलेबल नाही, मला 2 दिवस वेळ द्या. तर म्हणलं साहेब का पिंजरा अवेलेबल नाही? म्हणले पिंजराच नाही सध्या. मग आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही तरी काय करणार? जी बातमी पाहिली सगळ्यांनीच 1000 पिंजरे घेणार. पिंजरे घेणार आणि 500 ते 700 बिबटे वनताराला पाठवणार. आणि आत्ताच 15 मिनिटापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झालं की 50च्या वर बिबटे वनताराला पाठवता येणार नाही. म्हणजे किती सरकार हे गांभीर्याने घेत आहे. जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका हा सगळा परिसर असेल, हा बिबट्या प्रवण क्षेत्र हे तालुके आहेत. सरकार नेमकं किती गांभीर्याने घेते. आज लोकांचे बळी जातात आहे, इथं लोकांची जनावरं जातात आहे. आणि परत एकीकडं सांगायचं 500-700 बिबटे येणार, त्याच्याबाबत तुम्ही परत जाहिरातबाजी करायची. आणि आता परत 15 मिनिटापूर्वी आम्ही भाषण ऐकतोय 50च्या वर आम्हाला बिबटे नेता येणार नाही. म्हणजे काय नेमकं एकीकडं सरकार वेगळं जाहिरातबाजी करते, उपमुख्यमंत्री वेगळं सांगतात. म्हणजे सरकारचं ताळमेळ नाही. 1500 बिबटे नेणार असा घोषणा केली होती. त्याची जाहिरातबाजी पण झाली संदीप भाऊ पिंपरखेडच्या घटनेनंतर, परंतु त्याचं तात्पर्य काय निघालं. आज सरकार एकीकडे असं म्हणते, उपमुख्यमंत्र्यांचं भाषण आता मंचरमध्ये झालं, त्या भाषणात काय आज मगाशी म्हणले की 50च्या वर बिबटे नेण्याची परमिशन नाही वनताराला. मग याच्या पलीकडे आम्ही काय समजायचं. आज सर्वसामान्य आणि शेतकऱ्याला पडलेला हा जुन्नर तालुक्यातला सगळ्या शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे. आज आमची काळजी घेणारं, सुरक्षित राखणारं नेमकं सरकार याच्यावर काय उपाययोजना करते? काहीच नाही ना. मला असं कळलं का फक्त 2च बिबट्यांची नसबंदीची परमिशन दिली. ते सगळं येडं बनवायचं काम आहे सरकारने. म्हणजे दादांत लोकांना वेडं बनवायचं काम सुरू केलं आहे. ते नसबंदी वगैरे हे सगळं नंतरचा पार्ट आला आहे. नसबंदी होईल करतील तो खूप लांबचा आहे. तात्पुरत्या उपाययोजनांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला मनसरला रास्ता रोको केलं त्यावेळेला सन्माननीय ठाकरे साहेब CCF तिथं उपस्थित होते. आम्ही त्यांना त्या काही सूचना केल्या होत्या. आम्ही सगळेजण तिथं होतो. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातले, शिरूर तालुक्यातले. उपाययोजना हे होते की प्रत्येक गावाच्या 2-3 गावां मिळून फॉरेस्ट लँड आहे, तिथं कंपाऊंड करावं. जे काही बिबटे धरले जातील तिथं त्यांना व्यवस्था करावी, पिंजरे टाकावेत, त्यांना खायला खाद्य द्यावं. पण अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आज हा पप्पू मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करायचं ती सोडली आणि गावाकडं आपलं काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून तुम्ही पाहिलं असेल साधारणतः 15-20 गुंठ्यामध्ये याचे कमीत कमी 5-10 लाखाचं हे शेड आहे बंदिस्त. हे बिबट्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून हे शेड केले. तुम्ही बघा 8-8 फुटाची उंची आहे त्या शेडला, कंपाऊंडला. बिबट्यामुळे हा अनावश्यक खर्च हा बिबट्यामुळे झाला आहे. तरीसुद्धा हे हाल झालेत. आज ती शेळी सानेन जातीची आहे. सानेन जातीच्या एका शेळीची किंमत आता साधारणतः 50,000 रुपये. सरकारच्या योजनेमध्ये शेळीला मला वाटतं फक्त 15,000 रुपये देणार. काय होणार आहे त्यांचं? किती देणार तुम्ही पैसे? म्हणजे हा जो धोरणात्मक निर्णय हा सरकारने कुठेतरी बदलला पाहिजे. आणि आता म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे, असं वाटायला लागले का त्या अजित पवार कुठं असतील तिकडे जाऊन त्यांना आज घोडा लावला पाहिजे. काय तुम्ही करता काय नक्की? नुसते एक ते आमची पिंपरखेडची घटना घडली, ते गणेश नाईक आले वनमंत्री, तेवढ्यापुरता पोचारा फिरवायचं काम केलं. याव करेंगे त्याव करेंगे, वनताराला घेऊन जाऊ. आज बातमी मिळते की वनताराला सुद्धा तुम्ही घेणार नाहीत. नक्की काय चाललं हे? अशी घटना घडली का मग त्यांना कुठंतरी जाग येते. कुठं म्हणले रेस्क्यू सेंटर, 1000 पिंजरे, बोलाची कडीन बोलाचा भात. लोकांना चुत्त्या बनवायचं काम चालवलं आहे सरकारने. एकदम म्हणजे मूर्ख बनवायचं काम चाललंय. काही घटना घडली का तेवढ्या पुरतं यायचं, मलमपट्टी करायची, गोड गोड बोलायचं, निघून जायचं. प्रत्यक्षात अंमलबजावणी अजिबात होत नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. परत एकदा लोकांना या सगळ्या फॉरेस्टवाल्यांना अधिकारी आणि ते पुढारी येत नाही यांना घोडा लावावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत वाईट आहे. ह्या आमच्या आतीचं वय आहे का? हां, आतीचं वय आहे का? आज 75 वय, तिची मान हालते, ती कशी तरी हे सगळं व्यवस्था बघते. तो बिचारा पुण्याला येऊन जाऊन आपलं बघतोय. याच्यामध्ये आज त्यांचं मी सांगतो कमीत कमी ह्या सगळ्याचा विचार करता 15-20 लाखाचं नुकसान आहे. आणि तुम्ही काय देणार? 10-15 रुपये. काय होणार आहे कुटुंबाचं? एकीकडे तुम्ही सांगता की लोकांनी उद्योजक बनलं पाहिजे. आता त्यांनी शेळ्या घेतल्या, नोकरी सोडून दिली, गावाला आलाय, राहिलाय. त्याचं आज एवढं मोठं नुकसान कोण भरून देणार आणि सरकार काय देणार आहे? अत्यंत विदारक आणि वाईट परिस्थिती आहे. सरकार नुसतं येडं बनवायचं काम करते. काहीतरी धोरणात्मक निर्णय नुसता पिंपरखेड घडलं, जांबूत घडलं, तेवढ्यापुरत्या फक्त चर्चा झाल्या, लोकांनी आंदोलन केलं, शांत करायचं काम केलं. आज काय? काहीच नाही, नथिंग एल्स, काही नाही. म्हणतात नरभक्ष बिबट्याला आम्ही ठार मारायच्या आधीच दिले, ठार मारला. काय तो एक बिबट्या तो पोरांनीच पकडलेला होता, पिंजऱ्यात येडं बनवलं, पिंजऱ्यात तो आला होता, त्यालाच मारला असेल. काय ठार मारला? आता बोलवा ना इथं. हा आता यांनी 13 जनावरं खाल्लीत, 13 शेळ्या खाल्ल्यात. अजूनही तुम्ही तिकडे बघाल काका, त्या लहान बछडी आहे तिथं गायांची, ते नशीब आहे वाचलं. याचा अर्थ सरळ आहे. इतक्या ज्या वेळेला शेळ्या मारल्या जातात, सरळ आहे की तो एक बिबट्या नाही, तो बिबट्यांचा कळप असणार. 3, 4, 5 बिबटे असू शकतात. आता आमचा चेअरमन भाचा सांगतोय की त्यांच्या घराच्या मागे बिबटे ते सगळे शिकार करून आणतात. त्यांच्या घराच्या मागे झाडं आहेत,
तिथं हे सगळे हाडाचे सापळे पडलेले आहेत चिकूच्या बागेमध्ये. काय परिस्थिती आहे या ऊसात जर घुसायचं तर आता भीती वाटते. आता ते वन विभागावाले येणार, बघणार फक्त 4च शेळ्या आहे. ते काय म्हणणार 4च शेळ्या उरलेल्या दाखवा. ते आम्ही सांगायच्या, आम्ही बघायच्या त्या शेळ्या. आता यांच्या किती होत्या 15 शेळ्या, 15पैकी 2 जिवंत आहेत, त्या बाजूला आहेत, या 4 मारल्यात. मला सांगा, इतक्या मोठं आहे ते, जवळजवळ 40 किलोच्या पेक्षा जास्त आहे. गाभण शेळी आहे पलीकडे. 50 किलोचे उचलून तो घेऊन जातोय. 100% जातोय. बिबट्या येतो, 100% घेऊन जातोय हो. त्याच्यात तेवढी ताकदच आहे ना, आहेच ते. हे आपण पाहिलेलं आहे. आपण CCTV फुटेजमध्ये सहज बिबट्या एखादं सावज उचलून 7-8-10 फुटावरून घेऊन जातोय, आपण पाहिलेलं आहे ना. सरकारने याच्यावरती ठोस उपाययोजना केली पाहिजे, नाही तर परत एकदा आपल्याला आंदोलन करावं लागलं ना. आता होणारं आंदोलन हे सरकारला परवडणारं नसेल. माझी आपल्या माध्यमातून अजितदादा पवार, खूप आपण सगळेजण बोलता 1000 पिंजरे, 10,000 पिंजरे. आम्ही तेच सांगितलं होतं. प्रत्येक गावात किती पिंजरे आहेत किरण आपल्या गावात? मला वाटतं आता चेअरमन कुठे? इथं चिकूच्या भागात एक पिंजरा असा ठेवलाय. तो पिंजरा वन विभागाने ठेवून गेले. त्याच्यावर त्या रात्री त्यात वाघ गेलाय, पण तो पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडला नाही. असे पिंजरे आहेत. काही येडं बनवायचं कामही नाही. त्यात वाघाचे ठसे आहेत. आम्ही पोरांनी पिंजऱ्यात वाघाचे ठसे आहेत. आम्ही पोरांनी जाऊन त्याला ऑइलिंग केलं. आपले श्रीरामासन आकाश आम्ही ऑइलिंग केलं, तेव्हा तो पडायला लागला. काही काम धड नाही. हे उगाच आपलं सालं घालायचं काम चालू. एकदा बिबट्या जर पिंजऱ्यात गेला तर तो परत जात नाही. परत जात वातावरण कसं पाणी भरायचं घरच्यांना, म्हातारे कोण असन घरात त्यांना घ्यायचं आणि बारी द्यायला जायची. अवघड परिस्थिती. दिवसा पण बे वाटायला लागले. आता रात्रीचा विषय द्या सोडून, पण दिवसा सुद्धा बे वाटायला लागले. 6 वाजता जर असं रानात पळत येतो वाघ माणसांसमोर, किती दिवस चालायचं आता हे असं. हा काय तर मागे तर याच्यात मीटिंग झाली वन विभाग. ही साने नाही, ही शेळी कमीत कमी 50,000ला जाते. त्याची किंमत ऑलरेडी आहे, त्या लोकांना सांगते त्यांना, म्हणजे त्यांना माहित नाही. सानेंची किंमत खूप मोठी आहे. आपल्याकडे सानेन गोट फार्म आहे इथं, तुम्ही त्यांच्याकडून त्याची किंमत विचारू शकता. प्रचंड महाग शेळी आहे. पण आता तुम्ही ते काय देणार. त्यांचं जे आहे सानंद असून येतो कोणती ते काय पैसे जे देणार. ठरलंय तेच 15,000 रुपये काय असतील त्यांचे तेवढेच देणार. मग ते छोटी शेळी खाल्ली सुद्धा मोठी शेळी खाल्ली, पण त्याचं व्हॅल्युएशन झालं पाहिजे हो जनावराचं. त्याचं कोणाकडून डॉक्टरांकडून किंवा त्याचं ते रेट कार्ड घेतलं पाहिजे की बाबा सानेंची काय किंमत आहे, बोररची काय किंमत आहे, गावठीची काय किंमत आहे. पाठीमागं वन विभागाची मीटिंग झाली, त्यामध्ये असं सांगण्यात आलं का जिथं बिबट्या असेल तो पकडला जाईल आणि तो बिबट्या परत सोडला जाणार नाही. काय वाटतं तुम्हाला? लोकांना फक्त येडं बनवायचं काम आहे. तेवढ्यापुरती मलमपट्टी करायची, सगळ्यांनी यायचं, अधिकाऱ्यांनी यायचं, गोड गोड बोलायचं, लोकांना शांत करायचं आणि निघून जायचं. हाच धंदा चाललाय. हे काही करत नाही आणि करूही शकणार नाही. करायचं काय? याला करायचं काय सरकारनेच केलं पाहिजे. आता जे फक्त गोड गोड बोलतात ना, आमचं म्हणणं काय, याला मोठ्या याच्यावरती तुम्ही प्रमाणावरती तातडीने याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. या तातडीने असतात की म्हणतायत नुसते ते कोंबड्या हाणार आहे, ते हे खराब होईल. याला 1000 पिंजरे आहेत ना, अवघड नाही ना. 8 दिवसात 1000 पिंजरे येऊ शकतात ना, काय येऊ शकत नाही. आता गणेश नाईक साहेब येऊन मला वाटतं 15 दिवस होऊन गेले. त्याच्यात नुसती तेवढी घोषणा झाली. एकनाथ शिंदे साहेब आले घोषणा केली, काय प्रत्यक्षात कृती अजिबात नाही, 0. फक्त कृती 0 आहे. लोकांना येडं बनवायचं काम चाललंय, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. सगळेजण आता नगर परिषदाच्या त्यांच्या निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत. आज सगळे पुढारी सभांना आहेत आणि इथं लोकांचं काय नाही. अजूनही RFO नाही, DCF नाही, CCF, ते तर विषयच नाही. RFO इथे यायला पाहिजे. रात्री सकाळी त्यांना फोन झालेत. RFOची जबाबदारी आहे. मी आता स्वतः फोन केला होता, त्यांची जबाबदारी आहे. तो एक कुणीतरी काय ना गुंड म्हणून कुणीतरी वनपाल आला, तो गेला. कागद नाही काय नाही, यांचा पंचनामा केला, हातोंडी केला. कागदावर सह्या घेतल्यात कुठं? कशात काय नाही. कधी करणार तुम्ही? यांनी याचं राखण करीत बसायचं का? शेतकऱ्यांनी दिवसभर राखण करत बसायचं का? काय मूर्खपणा चाललाय. आज आता येणार जुन्नरला अजितदादा. कधी अजितदादा येणार आहे ते कळलं पाहिजे. अजितदादांनी सांगितलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, अजितदादांनी तिथल्या ऐवजी इथे येऊन पाहिलं पाहिजे काय परिस्थिती आहे. शेतकरी कसा जीव मुठीत धरून, ही आजी तिथं खादट काढत असते, जनावरांना खादट काढायला ती बसूनच, ती काय उभ्याने काढणार आहे का? उद्या त्या आजीला यांना खायला काढत होते, जाऊ शकते का इथं खायला? सांगा बरं. जर आला तिकडून एखादं, मग काय करायचं? आजीला उचलून नाही बसलाय तपास. त्याला इथं खाद्य आहे, इथं त्याने एवढी मारलेली आहेत. या ऊसात 100% वाघ असण्याची शक्यता आहे. अजून त्यांची नुसतं सांगितलं इथं रेस्क्यू सेंटर, एवढे रेस्क्यू सेंटर यावं केलं, काहीच नाही, 0 आहे. रेस्क्यू सेंटरवाल्यांना मी स्वतः फोन केला, तर अजून RFOचा रेस्क्यूवाल्यांना फोन नाही. नगदवाडीला आपल्या रेस्क्यू सेंटर आहे, त्या पोरांना फोन केला होता, म्हणजे आम्हाला कोणाचा फोनच नाही. काय उपयोग आहे मग? सगळं झाल्यावरती पोलिसांच्या वर आहे. चोरीमारी झाली का मग हे 2 दिवसांनी येणार, अशीच परिस्थिती या वन खात्याची पण चाललेली आहे.
अहो त्यांना फोन केला ना ते म्हणतात आपण जर पाहिला वाघ का आज मी इथं वाघ पाहिलाय मग ते विचारतात काय पंचनामा आहे का म्हणलं अहो पंचनामा व्हायच्या आधी पहिला वाघ बघा ना वाघ जर व्यवस्थित जर पिंजऱ्यात गेला तर पंचनामा करायची वेळच येणार नाही ना मग आता काहीतरी मिळालं ना काही घटना घडली ना तर तेवढंच येणार मेल्यावर बिबट्या पकडणार. ह्या किरणनी तो सांगतोय आता परवा इथून यांचं घर फार दूर नाही आणि वाघाला काय 2-4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तो रोज फिरतो. किरणनी ज्या वेळेला सांगितलं त्या गुंडला की आमच्या घरामागं वाघ आहे, जर पिंजरा लावला असता तर कदाचित ही घटना घडली नसती ना. पिंजऱ्यात तो आला असता तोच असणार एकच वाघ. बघ म्हणते जर वाघ दिसला तर काही करत नाही, काय घडलं तर फोन करा. म्हणजे वन विभागाची काय पंचनामा आहे तुमचा पंचनामा काय मग आपण म्हणलं ना आम्ही पाहिला होता मग ठीक आहे ते मग ते काल आले म्हणलं पिंजरा घेऊन येतच येऊ नका तुम्ही पण ते नाही आले ते म्हणले पिंजराच अवेलेबल नाही 2 दिवस वेळ द्या म्हणले आम्हाला. अवघड आहे, खूप खूप भयान अवघड आहे. इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की लोकांनी घराच्या बाहेरही पडायचं नाही पडायचं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. नाही उलट खरं तर जसं आता माऊली शेठने सांगितलं की आज जर उपमुख्यमंत्री जुन्नरला येणार असेल तर त्यांनी इथे येऊन पण शेतकऱ्यांची नेमकी तळमळ आणि भावना समजून घेतल्या पाहिजे. संदीप भाऊ फार जुन्नर तालुक्यातील सगळे शेतकरी मला खरं सांगा आज समजा शेळ्यांवरची घटना घडली हीच आजी जर इथं घास टाकायला आली असे समजा या गायांना म्हणा किंवा शेळ्यांना म्हणा काय परिस्थिती झाली असती मला सांगा या वयोवृद्ध आजीचं काय झालं असतं. आपण आज अनेक घटना आपण पाहतोय एवढं सोपी गोष्ट नाही आणि आज बिचाऱ्याने जीव मुठीत धरून इथं राहायचं शेजारी आज त्यांनी या शेळ्यांपायी एवढं मोठं कंपाऊंड करून उपयोग काय झाला मला सांगा. इथं बिबट्याने अक्षरशः धुडगूस घातलाय. एक बिबट्या नाही इथं 4-5 बिबट्याने इथं 100% धुडगूस घातला. एवढ्या 13 शेळ्या मारेसपर्यंत 9 शेळ्या या कंपाऊंडवरून पलीकडे नेल्या. आपण पाहिले तुमच्या स्वतः कॅमेऱ्यात तुम्ही तुकडे दाखवलेत सगळे कसे तुकडे पडलेत. आत्ता पण आम्ही तेच सांगतो की ह्या ऊसात 100% बिबट्या ते सगळे जे बिबटे आहेत ज्यांनी शेळ्या मारल्या ते बिबटे इथं असण्याची शक्यता आहे. वन विभागाचे जे शूटर होते एवढं त्यांनी इथं आलं पाहिजे. आज फक्त पिंपरगेटची घटना घडल्यानंतर सगळ्यांवर आमच्यासारख्यांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले आणि मला सांगा आज अशी परिस्थिती झाल्यावर करायचं काय. मग तुम्ही प्रत्येक गुन्हे दाखल करणार का. आज सरकारने आमचे गुन्हे दाखल केलेच. ही परिस्थिती फार वाईट आहे. म्हणजे सरकार एकीकडे म्हणते की गुन्हे आम्ही माफ केले पण माफ नाही साहेब. तुम्ही पोलीस स्टेशनला इन्क्वायरी करा सगळ्यांना गुन्हे दाखल आहेत आज. असा प्रश्न पडतो की सर्वसामान्य कार्यकर्त्याला की शेतकऱ्यांसाठी मग धावून जायचं का नाही. हे बिचाऱ्यांची आज अवस्था काय आहे आजीची. हा पोरगा पुण्याला काम करून या ठिकाणी शेती सांभाळतोय. आज यांनी शेती सांभाळायची का नाही अशी आज शेतकरी अवस्था आली का नाही. ते त्यांचं नाव गुंड आहे का ते जे आले ते हा तेच आहेत का ते हे दुसरे कोण मिळेल नाही मिळेल कसं हा कोंबडीवर इझिली ट्रॅप होतो. त्या ठिकाणी आपण जे लावले होते ना पिंजरे कोंबडीवर ट्रॅप झालेले. आपण साहेबाला सांगा या निकाल तुम्हाला फोन केला किरणने लावायचा होता पिंजरा लगेच. पिंजरा काय झालं 2 दिवस पूर्वी इथंच लावला होता. एकच पिंजरा होता आपल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकत राहते पण लोकांनी आता त्या प्रसंगी सांगितलं की पिंजऱ्यात बिबटे जातो पण तिथे दरवाजाच पडत नाही कारण तिथं बिबट्याचे पायाचे शिक्के पडले. नाही काय होतं माहिती का पिंजरा लावला ना आपण आता ग्रामस्थांनी सांगितलं 2-3 दिवस घेत होतो जाण्यासाठी आतमध्ये लगेच घुसत नाही तो साईडने येतो. म्हणतात का बिबट्या गेला परंतु ते खाली पडला नाही ट्रॅप झालं नाही. केलं त्या फाळक्यावर पाय नाही दिला त्यामुळे ते पडलं नाही. फाळक्यावर पडलं ना पाय ते क्लच वायर आहे त्याला ती स्लिप होती लगेच दरवाजा पडतो खाली. तो आतमध्ये जातो ऑब्झर्व करतो आतमध्ये जाऊन आलेला आहे तो पण ट्रेन झालाय का असं झालं जात नाही त्याच्यात. दिवसभर वाट बघत होतो पिंजरा आला नाही का लावून टाकू साईडने पिंजरा दिसला नाही. शूटर असेल तर बोला गुंड साहेब खरं बोला. हे जे काही नवीन पिंजऱ्याची ऑर्डर केली होती त्यातला नवीन आहे का. हा नवीन पिंजरा आहे. आता एक 2-3 दिवसापूर्वी आलेला आहे पिंजरा हा. तर आपण समोरच लावला होता 1 किलोमीटरवर 2 दिवसापूर्वी आणि घटना घडल्यामुळे इमर्जन्सी आपण इथं आणलाय तो. तुमच्याकडे किती गाव आहेत. माझ्याकडे टोटल 7 गाव आहेत. 7 गाव सगळे बिबट्या प्रवण आहेत. सगळे बिबट प्रवण क्षेत्र आहे माझ्याकडे. बरं किती आले तुमच्या याच्यामध्ये विभागामध्ये तुम्ही जे 7 गावांमध्ये नवीन पिंजरे किती दिले सरकारने.
आता सध्या काय केलंय पूर्ण आपल्या तालुक्यासाठी आलेलं आहे. सध्या आता मी हा एक नवीन पिंजरा घेतला, जसं की इथं सेन्सिटिव्ह जास्त आहे त्यामुळे हा नवीन पिंजरा मी एक घेतलेला आहे. अजून येणार आहेत पिंजरे आपल्याला, जसे येतील तसे लावण्यात येतील. बरं, एवढ्या 6 महिन्यामध्ये किती नवीन पिंजरे आले? 6 महिन्यात एक 12 पिंजरे आलेले आहे. अजून प्रत्येक म्हणजे तालुका वाईज आलेले आहे ते. ह्या उतूरसाठी आतापर्यंत 12 आलेले आहे पिंजरे आणि ते सगळे डिस्ट्रीब्यूट झालेले इकडे तिकडे. अच्छा, फक्त 12च आले. 12 पाहिजे आले. किती? पिंजऱ्यांची मागणी तशी वेगवेगळी प्रत्येकाची विभागावाईज आहे. येणार आहे अजून, म्हणजे जसे बनवतात ते तसे, म्हणजे जसे होतात ते तसे ते प्रोव्हाइड करतात आपल्याला पिंजरे. आता तुमच्या ताब्यात किती आहेत या तुमच्या 7 गावामध्ये? टोटल 12च आहेत का अजून आहेत काही? नाही, माझ्याकडे आता 7 गावामध्ये टोटल पिंजरे लागलेले आहे. 8 पिंजरे लागलेले ॲक्टिव्ह आहे. आणि हा जो पिंजरा आहे, अजून समोर एक चिकूची बाग आहे, तिथे एक पिंजरा केलेला आहे चालू. तिथे एक 2 पिंजरे हिवऱ्यासाठी दिलेले आहे. बाकी गावांसाठी माझ्याकडे 6 गाव आहे, तिथं 5 पिंजरे प्रत्येक गावासाठी. असं याच्यामध्ये काय फुटप्रिंट दिसतात बिबट्याच्या? पकडलेलं आहे का याच्यात? नाही, नवीन पिंजरा आहे, टोटल नॅचरल आहे. म्हणजे बिबट्याला वाटलं पाहिजे की काही बनवलेलं नाही, नॅचरल. त्याचा कलरचा वास येतोय वगैरे, जाईल का बिबट्या? जाईल. बिबट्याला भूक लागलेली असेल ना, भुकीच्या तडाख्यात घुसतो तो. आता त्या लोकांचं म्हणणं आहे का जो 9 शेळ्या आतमध्ये इकडे उसत आहेत? बघू ना, ऑब्झर्व करू. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कॉल केला, आता साहेब पण येतात ते आमचे. आता कोणते, कांबळे साहेब का? कांबळे साहेब अरे येतात. हो. आता हे बिबटे पकडल्यावर कुठं सोडतात? सोडत वगैरे नाही, माणिक डोला नेतो आपण डायरेक्ट बिबटे. ट्रॅप झाला का माणिक डोला नेऊन ठेवतो बिबटे. तिथं तर असं कळलं का ते सगळं फुल झाले, मग ठेवतो कुठं? हे पिंजरे अशीच ठेवणार ना तिथं आपण, असेच पिंजऱ्यासहित. त्यांना खायला आणि मग दुसरे पिंजरे आहे ना, सगळी सोय आहे तिथं. मग आता किती आहेत अशा पिंजऱ्यामध्ये कैद झालेली? ती संख्या नाही सांगता ना बघा आपल्याला तिथलची. ठीक आहे, तुमचं काय असेल गोपनीय विषय, त्यामुळे नका सांगू. मग जर असं ठेवत असेल तर नवीन पिंजरे मिळणार कधी ना? मागून एक जाळीचा पिंजरा लागल. जास्त अडचणी नको लावू, काय होते. कसे पकडलेले बिबटे परत सोडणार नाही अशी घोषणा झाली. संदीप भाऊ, हे सरकार आहे आणि ना, हे म्हणतात की आम्ही जे बिबटे पकडतो तो याच्यातच ठेवून डांबून ठेवतो. असं तर घडणं शक्य नाहीये. हे फॉरेस्टची उत्तर फार वेगवेगळी आहेत. आता इकडचं बिबट्या पकडणार, ते दुसरीकडे नेऊन सोडणार, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे ठीक आहे, आपण वन विभागाचे जे कर्मचारी यांचे पण सगळे कायद्याने हात बांधले, आपलं मान्य करतो. परंतु हे सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे ना. आज खरं तर सरकार जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, शिवळा हा परिसर असेल, हा बिबट्या प्रवण क्षेत्र जे तालुके आहेत, बिबट्यांचे वारंवार इथं हल्ले आहेत. आज 56 बळी गेलेत. जनावरांचं इथं मोजमाप नाही, म्हणजे जनावरांना किंमत नाही राहिली. आज लोकांची दूध ती जनावरं जायला लागलीत. आज एवढी ती जनावरं जपायची. आज मला सांगा, त्या 75-80 वर्षाच्या आजीने एवढ्या त्या शेळ्या जपल्या आणि आज 13 शेळ्या डोळ्यासमोर जाणं हे फार मोठं दुःख आहे. त्या आजीला शब्द फुटत नाही आज बोलायला. एवढा मोठा शेडला खर्च करून उपयोग काय झाला ना? मग आज या बिबट्याने इथं दुडगूस घातलाय. त्यांची पुढं मानसिकता वाहणार नाही, अजून काय प्रोजेक्ट करायचं. कशाला कोण सांभाळेल परत असं व्हायला लागलं? बरं, ते शेळ्या वेगळे आहेत ना, कुठल्या जातीचे? आणि जरी असले, जर अशा मारायला लागल्याच्या नंतर आपली बी मानसिकता नाही नव्हत परत सांभाळायला. आम्ही सकाळपासून 7 वाजेपासून इथं आहे. ती आजी सारखी रडती. 12 घर आहेत आमच्या. 12 घरांमुळे जो 12 गोटे आहेत सगळे मोठे, म्हणजे जवळजवळ 500-600 गायी आहेत आमच्या इथं एवढ्या मळ्यात. आणि कायमच आम्हाला रोज इथं वाघ दिसतोय. रोज वाघ आहे, त्याच्या मागं पिल्लं आहेत, तरस आहे, त्याच्या मागं तरस आहे. म्हणजे 9 ते 5 लाईट दिली आता, पण त्याच्या आधी रातचं मग पाणी. आता हा पिंजरा जेव्हा मागणी केली तेव्हा आला नाही, ज्यावेळी पंचनामा म्हणजे 13 शेळ्या गेल्या तेव्हा आला. आधी नाही आला, आधी पाठवलंच नाही, मागणी करून नाही दिला. आधी असा पिंजरा पाठवला संदीप भाऊ, त्यात वाघ जाऊन आला तरी तो पिंजरा पाडला नाही. म्हणजे पिंजरा एवढा तो जुना पिंजरा होता. मला अशी वाटते की मी त्यांना विचारलं की त्याचा इतका कलरचा वास येतोय आणि बिबट्या किती त्याची घाणेंद्रिय हे असतात, जाईल कसं त्याच्यामध्ये? त्याचा वास किती येतो त्याचा कलरचा अजून? वाघ ह्या पिंजऱ्यात जाऊ शकत नाही. ते जुन्या पद्धतीचे पिंजरे पाय होते जाळीचे. ते जाळीचे असते ना, मोकळं दिसतं का नाही, मग वाघ घुसतो. ते जरी म्हटले ना अवघड काम आहे. वाघ बसेल, पण याच्यात वाघ जाऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही. बिबटे इतके हुशार झालेत ना, एकदा पिंजऱ्यात जाऊन आला ना तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांचे ना खूप हाल व्हायला लागलेत. दिवसा शेतात पिंजरे नाही. आता ते ठीक आहे, आता हे पिंजरा कसा आहे, काय कसं आहे आपल्याला माहिती आहे. एकदा गेल्यावर परत जात नाही, त्याला कळतं.
मग हे सरकार जी घोषणाबाजी करतं, कुणी म्हणतं 1500 बिबटे आता याला हलवणार आहेत वंताराला. आताच अजितदादा म्हणाले की 50 पेक्षा जास्त तिथं पाठवता येणार नाही. मग हे कसली एकदा सरकार म्हणते का 1500 बिबटे हलवणार, परत म्हणते का नाही पाठवू शकत. अहो आम्ही साधी पिंजऱ्याची मागणी केली तरी आम्हाला उत्तर येते 103 वाघ पिंजऱ्यात ठेवलेत. आता सध्या अशी परिस्थिती आहे. मग समजा घोषणा केली वनताराला तर मग थांबवलंय कशाला? मग जर वनताराला घोषणा केलेली आहे का बाबा जे बिबटे पकडणार ते वनताराला, आता वनमंत्र्यांनी सांगितलं स्वतः कुठं पिंपरखेडला का जो पकडीन, किंवा जिल्हाधिकारी आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वनताराला पाठवणार पकडलेले. पण अजून आता आम्ही 4 दिवस झाले, आता ही घटना घडली म्हणून पिंजरा आलाय, 4 दिवस झाले आम्ही रोज पिंजऱ्याची मागणी करतोय काही वेगवेगळ्या ठिकाणी. पण त्यांचं उत्तर येते की 103 वाघ पिंजऱ्यातच अडकलेली, त्यांना जागाच नाही, सोडायची नाही, वनताराला पाठवायची. मग कधी पाठवायची? बाकीची कधी ट्रॅप करायची? तोपर्यंत किती जीव जातील? समजा आता हे झालं शेळ्या जनावरांवर आता निभावते, काही दिवसांनी माणसांवर येईन ते चालूच आहे ना माणसं. हा चालूच राहील. आज एवढे 56 लोकांचा बळी गेलाय अजून वाढतील ना. संदीप भाऊ. आणि रेशो वाढत आजही जातं. सरकार म्हणते वनताराला शिफ्ट करायचं, पण मला सांगा 5 तरी बिबटे शिफ्ट केलेत का हो? 5 तरी मला सांगा. पिंपरखेडची घटना घडल्यानंतर 5 तरी बिबटे पाठवलेत का वनताराला? माझं नुसते तुमची फसवी घोषणा, या फसव्या घोषणेला काय उपयोग आहे? उगाच काहीतरी सरकारने काहीतरी जाहिरातबाजी करायची, फसव्या घोषणा करायच्या, याला उपयोग नाही. काहीतरी कारवाई झाली पाहिजे ना, कारवाई तर केली पाहिजेत. मी म्हणतो पिंपरखेडची घटना घडल्यानंतर 5 तरी बिबटे नेले पाहिजे ना वनताऱ्याला. एक तरी बिबटे गेला का? एक तरी बिबटे शिफ्ट झालाय? मला दाखवा की एक बिबटे शिफ्ट झालाय वनताऱ्याला. काहीच नाही संदीप भाऊ, फक्त ही फसवी घोषणा आहे. ही फक्त मलमपट्टी करायची, लोकांना थोडं शांत करायचं.